नमस्कार विद्यार्थिनींनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. यापूर्वी आपण बरीचशी माहिती मिळवलेली आहे 4 प्रकरणावर. आज आपण निर्देशक भूमितीविषयी माहिती मिळवणार आहे. निर्देशक भूमिती जी आहे, ही पूर्णपणे मागील वर्षाच्या घेतलेल्या संख्या रेषेच्या आधारावर आहे. आता पहा इथं संख्या रेषा दिलेली आहे. या संख्या रेषेवर काय केलेलं आहे बघा, पी, क्यू आणि आर बिंदू दिलेले आहेत. आता पीचा निर्देशक किती आहे? -1 आहे. क्यूचा निर्देशक -5 आहे आणि आरचा निर्देशक 4 आहे. आणि बिंदू आता बघा ए, बी यांचे निर्देशक x1 आणि x2 असतील तर x2 हा x1 पेक्षा मोठा असेल. रेषाखंड AB ची लांबी बरोबर अंतर AB बरोबर x2 वजा x1 हे गेल्या वर्षी आपण बघितलेलं आहे. आता हेच आकृतीत दाखविल्याप्रमाणे पी, क्यू, आर चे निर्देशक अनुक्रमे -1, -5 आणि -4 आहेत. मग आता हे कसं आपण अंतर करतो? डिस्टन्स PQ बरोबर आता P चा निर्देशक किती? -1 आहे. मधलं चिन्ह हे वजा आहे. Q चं निर्देशक -5 आहे आणि हे वजा वजा अधिक झालं आणि परत हे चिन्ह काय झालं? वजा आहे. म्हणजेच ह्या दोघांची ही बेरीज ह्या दोन्ही चिन्हांची समान चिन्ह असल्यामुळे आणि हे वजाचं वजा राहिलं. म्हणजे आता इथं एक वजा आलं आणि अधिक एक आलं. म्हणजे याचं काय होणार आता? वजा आणि अधिक असेल तर भिन्न चिन्ह असेल तर वजाबाकी होते. म्हणून याचं अंतर किती आलं? 4 आलं. तसंच आता क्यूचा निर्देशक किती आहे? -5 आहे आणि आरचा निर्देशक 4 आहे. मग आता 4 वजा, वजा 5 घेतलं तरी आता हे वजा, वजा अधिक झालं आणि म्हणून 4 अधिक 9 4 अधिक 5 बरोबर 9. हीच संकल्पना आपण XY प्रतलातील एकाच अक्षावर असणाऱ्या 2 बिंदूवरील अंतर काढण्यासाठी करणार आहोत. आता इथं बघा हा X एक अक्ष आहे आणि हा Y अक्ष आहे. आता ह्या Y वर काहीही नोंदी नाहीत, परंतु इथे X वर नोंदी आहेत. म्हणजे Xचा हा A बिंदूचे निर्देशक आहेत आणि हा B आहे ह्याचे निर्देशक इथं आहेत. म्हणजे Aचा म्हणजे काही दिलेला अंक असेल तर X1 असेल आणि Yचा काही इथं 0च आहे. वर काही गेलेलं नाहीये आणि म्हणून इथं 0 आहे. तसंच इथून पुढे गेलो तर परत इथं किती राहतं? X2 येतं. Bचे निर्देशक X2 चा काय अंक असेल तो इथं येईल आणि Yचं काहीच नाहीये. म्हणजे वर असेल तर Y येणार आहे आणि म्हणून X2 आणि 0 आहे. म्हणजेच A चे निर्देशक X1 आणि 0 आणि B बिंदूचे निर्देशक X2 आणि 0 आहे. मग X अक्षावर असे हे लिहितात, की X हा हा इथं पुढे गेल्यानंतर आहे. पुढे गेलेला म्हणजे जास्त अंक आहेत आणि म्हणून X2 वजा X1 घेणार आहे आणि मग म्हणून हे कसं करणार आहे? X2 हा X1 पेक्षा मोठा आहे आणि म्हणून बघा A अंतर AB बरोबर X2 मायनस X1 आणि तशाच पद्धतीनं आपण जर PQ घेतलं तर त्याच पद्धतीनं आपल्याला इथं काय मिळणार आहे बघा. तशाच पद्धतीचे हे अंकही मिळणार आहेत. आता ABचं अंतर कसं येणार आहे आपलं? X2 वजा X1. आता तसंच या ठिकाणी आपण जाऊ PQ. PQ मध्ये ह्या Y अक्षावरून बिंदू आहेत. हा P हा पहिला बिंदू आहे आणि Q हा दुसरा बिंदू आहे. मग P चे निर्देशक X काहीच नाहीये. इकडं जाणारच नाही. इकडंच जातोय आपण. म्हणून X 0 आहे आणि Yचं 1 आहे. आणि तसंच जरा पुढे गेलो तर Xचं 0 आहे तसंच आणि Yचं Y2 आहे आणि म्हणून बघा वरील PQ मध्ये PQ निर्देशक X 0 आहे, Y1 आहे आणि तसंच Qचे बिंदू काही आहे 0 आणि Y2 इथे घेतलेलं आहे. दोन्ही अक्षांचे हे Y अक्षावर असे लिहितात, की Y2 हा काही आहे Y1 पेक्षा मोठा आहे आणि म्हणून अंतर PQ बरोबर Y2 वजा Y1 आहे. आता तसंच जर इथं हे यामध्ये काय केलेलं आहे बघा, ह्या जर जोड्या 2 बिंदूमधील जोडणारा रेषाखंड हा X प्रतलातील रेखा जोडणाऱ्या अक्षावर समांतर असेल, तर त्या 2 बिंदूमधील अंतर काढणे. आता इथं बघा L हा बिंदू आहे, इथं M आहे. याचे निर्देशक X1 मग 0 आणि M चे X2 0 आणि हा जो AB रेषाखंड आहे, हा तो कुणाला आहे? ह्या X अक्षाला समांतर आहे आणि A
चे निर्देशक x1, y1, p चे निर्देशक x2, y2 आहेत. आता मग हे लिहिते वेळी बघा आकृतीमध्ये AB अक्ष समांतर म्हणून बिंदू A व बिंदू B चे y निर्देशक समान आहेत आणि रेख AL आणि रेख BM हे x अक्षावर लंब काढा. आता बघा म्हणून काय केलेलं आहे, चौकोन AMBL आयत आहे, म्हणजेच यामध्ये ही रेषा AB बरोबर LM आहे आणि म्हणून काय घेतलेलं आहे बघा, या ठिकाणी आपल्याला जे बिंदू घेतलेले आहेत ते काही आहेत, AL बरोबर काय आहे x2 वजा x1 आणि म्हणून AB AL चं अंतर x1 वजा x2 वजा x1 आणि त्याचप्रमाणे आता AB चं अंतर पण म्हणजे LM चं किती आला आता हा मोठा अंक आहे म्हणून x2 वजा x1 आणि AB चं पण कसं होणार आहे आता x2 वजा इथे x2 आहे x2 वजा x1 होणार आहे आणि म्हणून AB दाखवते वेळी x2 वजा x1 दाखवतात. आता इथं पहा काय झालेलं आहे बघा, हा समांतर कोणाला आहे y अक्षाला आहे, म्हणजेच y वरचा हा R बिंदू आणि S बिंदू आहे आणि हा इथून P आणि Q आहे. आता आकृतीमध्ये काय केलंय PQ हा y अक्षाला समांतर आहे म्हणून P व बिंदू Q चे निर्देशक x निर्देशक समान आहेत. x चे काय आहेत समान आहेत, बदललेले नाहीत. इथून एवढा जर गेला तर इथून हा जोडला तर एवढाच असतो आणि म्हणून रेख PR आणि रेख QS हे y अक्षावर लंब काढतात. म्हणून चौकोन PQRS हा आयत आहे आणि याच्यामध्ये बघा ही जी PQ जेवढी रेषा आहे तेवढीच RS आहे आणि म्हणून अंतर RS बरोबर y2 वजा y1 म्हणजे आपल्याला इथं PQ बरोबर काय येणार आहे x2 वजा x1 हे PQ चं अंतर किती येणार आहे जसं RS चं x y2 वजा y1 तसंच PQ चं ही y2 वजा y1 येणार आहे. या पद्धतीनं तुम्ही ह्या आकृत्या निरीक्षण करा, अभ्यास करा आणि मग लिहूनही घ्या आणि याच्यावर पुढची आणखीन काही माहिती आहे ती आपण पुढच्या तासामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद. तोपर्यंत तुम्ही याचा अभ्यास करा आणि काही शंका असतील तर विचारा. आपण त्या करू. धन्यवाद.